इमारत कोणी बांधली? बांधणारे दोघेही उत्तर प्रदेशचे. ती माणसं कोण गेली हे मी तुम्हाला सांगतोय. हे माझ्याकडे पोलिसांकडनं आलेला रेकॉर्ड सांगतोय. पोलिसांकडनं आलेला रेकॉर्ड. जमील कुरेशी, सलीम शेख यातला जमील कुरेशी हा सिद्धार्थनगर गोरखपूर पूर्व उत्तर प्रदेश मधला राहणारा. याचा मूळचा धंदा भंगारचा व्यवसाय. करायचा काय? खोट्या इमारती बांधायच्या. उत्तर प्रदेशमधून लोक घेऊन यायचे. एक स्लॅब झाली की त्याच्यामध्ये लोक टाकून द्यायचे. हे सगळे बायका पोरांसकट. दुसरी स्लॅब टाकायची, दुसरे आणायचे, दुसरे टाकून द्यायचे, तिसरी स्लॅब टाकायची, ते टाकून द्यायचे आणि हळूहळू हे सगळे फ्लॅट बाहेर विकायचे. एखादा फ्लॅट विकला गेला की त्यातली लोक बाहेर काढायची, दुसऱ्या इमारतीत टाकायची आणि सगळ्या अनधिकृत इमारती. जेवढे सगळेजण गेलेत, मी हे पोलिसांच्या रेकॉर्ड म्हणून सांगतोय तुम्हाला, मला पोलिसांकडून आलेली माहिती म्हणून सांगतोय. जेवढे जण मृत्युमुखी पडलेले आहेत त्यातले 100% हे उत्तर प्रदेशचे आहेत. हे मला आत्ता पोलिसांकडनं कळलं. आकडा कदाचित इकडे तिकडे असेल, पण जेवढे गेलेत त्यातले 80% हे उत्तर प्रदेशमधले मुसलमान आहेत आणि 20% हे उत्तर प्रदेशमधले हिंदू आहेत. हे फक्त मुंबईत नाही घडत आहे. हे महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यांमध्ये गोष्टी घडतायत. जळगावमध्येही घडतायत. आम्हाला कल्पनाच नाही का? आमचे राजे बेसावध, आमचे राज्यकर्ते बेसावध, आमच्या लोकांचा विचारच नाही. आम्हाला कल्पना कधी येते? इमारत पडून मृत्युमुखी झाले की, बॉम्बस्फोट झाले की. तोपर्यंत आम्हाला कळत देखील नाही की हे या इकडे महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे ते.